Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is second lecture about the chapter similarity, that is chapter 1 from your part 2. This is part of video lecture series that I am creating about SSC mathematics. I appeal all of you that subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre. Take advantage of all these lectures. Okay, now coming to this particular lecture, we are in this is the second lecture that we are I am creating, and in the first lecture we have studied about ratios of areas of two triangles, ratios of areas of two triangles, and all four possibilities we have seen. That means when base and height of both the triangles are different, then we say the ratio of areas of two triangles is equal to what? B1 into H1 upon B2 into H2. Right? That formula was this. I will just in 1 minute write all those things. Area of triangle ABC divided by area of triangle PQR. You know, this was equal to B1 into H1 divided by B2 into H2. So this is first formula. Here what is B1? Base of the first triangle ABC, height of the first triangle H1, and B2 and H2 are the base and height of the second triangle. But when bases are equal, that B1 and B2 will cancel. If B1 and B2 are equal, then only it will be H1 upon H2. त्यामुळे आपण काय म्हणणार, दोन ट्रायंगल्स जर दिलेले असतील मला आणि दोन्ही ट्रायंगलचा बेस समान आहे, तर मग त्या ट्रायंगलच्या एरियांचा रेशो काय असणार? रेशो ऑफ देअर हाईट्स एवढा असणार. इट विल बी जस्ट H1 अपॉन H2. नाव जर हाईट समान असेल, H1 आणि H2 जर सेम असतील तर ते कॅन्सल होऊ शकतात आणि मग B1 आणि B2 उरणार फक्त. म्हणजे त्यावेळी तो रेशो काय असणार? B1 अपॉन B2. आणि जर दोन्ही बेस आणि हाईट समान असतील तर ते सर्वच कॅन्सल होईल, म्हणजे 1 मिळेल मला. म्हणजे जर B1 आणि B2 इक्वल असतील म्हणजे दोन्ही ट्रायंगलचे बेस समान आहेत, H1 आणि H2 पण इक्वल असतील म्हणजे दोन्ही ट्रायंगलचे हाईट पण समान आहे, तर मग हे B1 इंटू H1 B2 इंटू H2 हा गुणाकार सेमच येणार. दोन्ही जर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला सेम क्वांटिटी असेल तर तो रेशो किती असतो? 1. म्हणजेच त्यावेळी मी काय म्हणणार की एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इज एक्झॅक्टली सेम ॲज एरिया ऑफ द ट्रायंगल PQR. I hope you understand. So this is what we have done in the previous lecture. So I will erase this, and now we are in a position to understand certain problems that they have solved here. Okay. See, all this they have discussed. That is what we have done. Now here see, this is one activity given to you. All these activities you must perform. मी मागे पण एकदा तुम्हाला सांगितलेलं आहे, अनेक वेळा सांगितलेलं, एकदाच नव्हे, की you are expected to learn activity based teaching and learning is expected at your level. त्यामुळे तुम्ही नुसतं फॉर्म्युले पाठ करणं, त्याच्यावरचे गणितं सोडवणं असं अपेक्षित नाहीये. तुम्हाला ते फील यायला पाहिजे आपण काय करतो आहोत, त्याच्यासाठी ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्या आहेत. जसं आपण फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये बायोलॉजीमध्ये प्रॅक्टिकल्स करतो, तसं ह्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे मॅथमॅटिक्समधलं प्रॅक्टिकल आहे असं समजा, आणि ते ऑनेस्टली करा. तुम्हाला जी काही ऑलरेडी थिअरी समजावून सांगितलेली आहे किंवा पुढे काही थिअरम्स तुम्ही प्रूव्ह करणार असाल, तर त्या जी काही थिअरी तुम्ही शिकलात ती तुमच्या मनामध्ये कॉन्क्रीटली बसावी, किंवा पुढे जे काही थिअरम्स तुम्ही शिकणार आहात त्याच्यासाठी लागणारी मानसिकता तुमची तयार व्हावी, त्याच्यासाठी लागणारं नॉलेज तुमच्याकडे यावं, म्हणून ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी. आता इथे बघा, फिल इन द ब्लँक्स प्रॉपरली. मग इथे काय म्हणतायत बघा, एरिया ऑफ द ट्रायंगल ABC. हा बघा, हा ट्रायंगल ABC आहे आणि दुसरा ट्रायंगल काय आहे बघा, APQ, AP आणि Q. आता ह्या दोन्ही ट्रायंगलच्या बाबतीत काय झालं, हाईट समान झाली. कारण काय, A पासून BC ज्या अंतरावर आहे त्याच अंतरावर PQ आहे. त्यामुळे A वरून जेव्हा मी लंब टाकणार, त्या लंबाची जी काही लांबी असेल, लेंथ ऑफ दॅट परपेंडिक्युलर विल बी सेम इन केस ऑफ ABC ऑल्सो, इन केस ऑफ APQ ऑल्सो. कारण P आणि Q हे BC या लाईनवरचेच पॉईंट्स आहेत, बरोबर ना. त्याच्यामुळे ही हाईट समान आहे.
मग आता इथे मी काय म्हणणार, एरिया ऑफ द ट्रायंगल एबीसी म्हणजे ह्याचा बेस किती आहे बघा, बीसी, हाईट किती आहे ए आर, त्यामुळे मी इथे काय लिहिणार बीसी इंटू ए आर, आणि एरिया ऑफ द ट्रायंगल एपीक्यूच्या बाबतीत काय लिहिणार पीक्यू इंटू ए आर, पण ए आर कॅन्सल होईल म्हणजेच काय होईल बीसी अपॉन पीक्यू झालंय. म्हणजेच तुम्ही काय जे आधी आता आपण शिकलो की दोन ट्रायंगल्स असतील आणि त्या दोघांचंही हाईट समान असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो कसा असतो, इट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर बेसिस. मग तसंच इथे झालं, हा जो एबीसी ट्रायंगल आहे त्याचा बेस काय आहे बीसी आणि हाईट किती आहे ही ए आर. याचा एपीक्यू ट्रायंगलचा बेस किती आहे पीक्यू, हाईट किती आहे ए आर. हाईट समान असल्यामुळे ती कॅन्सल होईल आणि उरेल काय फक्त बीसी अपॉन पीक्यू. ठीक आहे. आता इथे काय झालं बघा, इथे तुमचा बेस समान आहे. आता एम एन, दोन ट्रायंगल्स आपण घेतले ना, एल एम एन हा एक ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल काय बघा डी एम एन. मग एम एन समान आहे म्हणजेच त्यांचा बेस समान आहे. हाईट काय होईल बघा, इथे तुम्हाला एल वरून एम एन वर परपेंडिक्युलर टाकावा लागेल, इथे डी वरून एम एन वर परपेंडिक्युलर टाकावा लागेल. हा परपेंडिक्युलर एल पी आहे, हा परपेंडिक्युलर डी क्यू आहे. मग एल पी आणि डी क्यू हे वेगवेगळे आहेत बघा ना, त्यांची लांबी वेगवेगळी आहे. लेंथ ऑफ दीज परपेंडिक्युलर्स इज डिफरंट. परंतु ह्या दोन्ही ट्रायंगलचा बेस काय आहे एम एन. म्हणजेच मी इथे काय लिहिणार एरिया ऑफ द ट्रायंगल एल एम एन काय लिहिणार आपण एम एन इंटू एल पी हे झालं इथे. आणि एरिया ऑफ द ट्रायंगल डी एम एन ते काय होणार एम एन इंटू डी क्यू. मग एम एन हा प्रकार कॅन्सल होणार. मग इथे काय उरलं बघा एल पी अपॉन डी क्यू असं उरलं तुम्हाला, एल पी अपॉन डी क्यू. म्हणजे बेस समान असल्यामुळे काय झालं रेशो ऑफ देअर हाईट्स एवढंच उरलं. बघा हे जर तुम्ही प्रामाणिकपणे समजावून घेतलं, डायग्रॅम बघायच्या, अभ्यास करण्याची एक पद्धत आहे. आधी ती नुसते प्रॉब्लेम सोडवणं करू नका, नीट ती बघा काय डायग्रॅम आहे, समजावून घ्या, स्वतःशी चर्चा करा. स्वतःशी चर्चा करायची की आपणाला यायला लागतं. आता तिसरं उदाहरण बघा, हा ट्रायंगल आहे कुठला बघा, इथे एम हा मिड पॉइंट आहे ऑफ द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी अँड सेगमेंट सी एम इज द मेडियन. सी एम ही मेडियन आहे कारण हा मिड पॉइंट आहे, बरोबर आहे. ओके, सो सेगमेंट ए बी अँड सेगमेंट सी एम इज अ मेडियन. सेगमेंट ए बी, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी एम आहे, त्यामुळे सी एम ही मेडियन झाली. मेडियन म्हणजे मराठीत आपण ज्याला मध्यगा म्हणतो, म्हणजे ए सी वरून अपोजिट साईडचा जो मध्यबिंदू आहे, सीच्या इथे अपोजिट साईड कोणती आहे ए बी, मग त्याचा मध्यबिंदू कोणता आहे एम, त्यामुळे सी एम ही मेडियन झाली. सो व्हॉट विल बी नाव एरिया, रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ए एम सी. बघा हा जो ट्रायंगल आहे ना ए एम सी आणि हा जो दुसरा ट्रायंगल आहे बी एम सी. आता ही मेडियन असल्यामुळे काय झालं, एम हा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे म्हणजेच काय झालं, ए एम हे जे काही अंतर आहे तेवढंच एम बी हे अंतर आहे. म्हणजे जर दोन ट्रायंगल तुम्ही विचारात घेतलेत सी ए एम सी, म्हणजे कुठला हा बघा ए एम सी आणि दुसरा ट्रायंगल कुठला बी एम सी, तर त्याच्यामध्ये बेस इथला ए एम, इथला एम बी, पण एम हा मध्यबिंदू असल्यामुळे ए एम आणि एम बीची लांबी समान आहे म्हणजेच बेस समान आहेत. सी बेस समान असणं ह्या वाक्याचा अर्थ काय, त्या बेसची लेंथ समान असणं. आणि हा जो सी आहे ना तो एम पासून जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर एम बी पासून आहे. त्यामुळे काय होईल, तुम्ही जर लंब टाकलात तर तो जो लंब आहे ना त्याची जी लांबी येईल ना ती सेम असणार फॉर द ट्रायंगल सी ए एम ऑल्सो आणि फॉर द ट्रायंगल सी बी एम ऑल्सो. त्यामुळे हे जे दोन्ही ट्रायंगल आहेत, कोणते 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 ट्रायंगल्स ए एम सी आणि बी एम सी, हे दोन्ही ट्रायंगल्स त्यांचा बेस पण समान आहे, हाईट पण सेम आहे. आणि बेस आणि हाईट सेम असल्यामुळे त्यांचा रेशो 1 येईल. त्याची रिझन्स तुम्ही घ्या, त्यांनी सांगितले तुम्हाला स्टेट द रिझन्स. इथे तुम्हाला काय सांगता येईल, दीज आर द टू ट्रायंगल्स विथ सेम हाईट बट डिफरंट बेसिस. These are the two triangles with different height, same base, and these are the two triangles with same base and same height. And so whenever there are two triangles having same base, मग त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो, इक्वल टू रेशो ऑफ देअर हाईट्स. जर हाईट समान असेल तर काय असतो, रेशो ऑफ देअर एरियाज विल बी इक्वल टू रेशो ऑफ देअर बेसिस.
आणि जर बेस आणि हाईट दोन्ही समान असतील दोन्ही ट्रायंगलच्या बाबतीमध्ये, तर त्यांच्या एरियांचा रेशो काय असेल, 1:1, म्हणजे दोज एरियाज विल बी सेम. कळलं का? बघा तुम्ही आता हे सॉल्ड एक्झाम्पल बघूया आपण. बघा, इन द ॲडजॉइनिंग फिगर इथे 2 ट्रायंगल्स तुम्हाला दिसत आहेत. एक ABC आहे आणि दुसरा काय आहे बघा, त्यांनी म्हटलंय DBC. बघा हे DB आणि C, बरोबर आहे. आता त्यांनी काय दिलंय बघा, इन द ॲडजॉइनिंग फिगर AE इज परपेंडिक्युलर टू BC, म्हणजे AE हे BC ला परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे ABC हा जो ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये ही हाईट झाली त्या ट्रायंगलची, बरोबर आहे. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे DBC, म्हणजे कुठला बघा, DBC. आता इथे C ला कसं झालंय बघा, हा विशाल कोन आहे ना. DBC हा जर ट्रायंगल विचारात घेतला तर इथे लघु कोन आहे <90, इथे तुम्हाला विशाल कोन दिसतो. त्यामुळे काय होईल, D वरून जर मी परपेंडिक्युलर ड्रॉप केला तर तो B आणि C च्या मध्ये नाही पडणार, बाहेर जाईल. म्हणून आपल्याला BC हे एक्सटेंड करावं लागेल, ही रेषा पुढे वाढवावी लागेल आणि मग त्याच्यावर तो परपेंडिक्युलरचा फुट ऑफ परपेंडिक्युलर तुम्हाला मिळणार. परंतु DF ही त्याची मग हाईट झाली. कशाची हाईट झाली? DF ही ट्रायंगल BDC ची. बघा, म्हणून आता त्यांनी काय दिलंय, AE इज परपेंडिक्युलर टू BC, DF इज परपेंडिक्युलर टू BC. त्यामुळे DF ही त्या BDC या ट्रायंगलची हाईट झाली आणि ABC ची हाईट AE झाली. AE इज परपेंडिक्युलर टू BC, DF इज परपेंडिक्युलर टू लाईन BC. त्यामुळे दोन्ही ट्रायंगलच्या बाबतीमध्ये बेस BCच आहे. बघा, त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. मग आता त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, की AE 4 दिलेलं आहे तुम्हाला. AE हे 4 दिलेलं आहे आणि DF हे तुम्हाला 6 दिलेलं आहे. तर फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DBC. मग काय लिहिणार बघा आपण, इथे काय झालं, दोघांचाही बेस समान आहे. बघा मी आता कसं लिहिणार, हा जो सॉल्ड एक्झरसाइज आहे त्याच्या बाबतीत आपण काय लिहू शकतो बघा, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल, कुठला ट्रायंगल आहे दुसरा, DBC. मग ह्याचा काय होणार, एरिया ऑफ ट्रायंगल ABC बेस इंटू हाईट यांचा रेशो ना. मग ह्याचा बेस किती आहे बघा, BC, आणि हाईट किती आहे त्याची, AE. इथे काय झालं, बेस तोच आहे BC, हाईट किती आहे DF. असं मला लिहिता येईल. परंतु काय दिलंय तुम्हाला, हा BC समान असल्यामुळे हे कॅन्सलच होतील. सो व्हॉट रिमेन्स इज AE अपॉन DF. AE अपॉन DF. मग आता त्यांनी AE 4 दिलंय, DF 6 दिलंय. सो दिस इज 4/6, म्हणजेच काय झालं ते 2/3. बघा हेच उत्तर आलं. किती सोपं आहे, सोपं आहे ना. तुम्हाला फक्त 2 ट्रायंगल बघितल्यानंतर लगेच कळलं पाहिजे की यांचे बेस समान आहेत का, की यांची हाईट समान आहे, की काहीच समान नाहीये, की दोन्ही समान आहे. 4 पॉसिबिलिटी येणार ना. आता कसं आहे बघा, तुमच्याकडे सोपं आहे ना. बघा एक ट्रायंगल जो घेतला ना त्याची बेस B1 आहे, दुसऱ्या ट्रायंगलची बेस B2 आहे, हाईट H1, हाईट H2. त्यामुळे असं पण असू शकतं B1 आणि B2 इक्वल आहेत, H1 H2 डिफरंट आहेत. त्यावेळी तो रेशो ऑफ एरियाज काय असणार, इट विल बी रेशो ऑफ जस्ट H1 आणि H2. B1 आणि B2 वेगवेगळे आहेत, H1 आणि H2 सेम आहे असं असू शकतं. H1 आणि H2 जर सेम असतील तर ते कॅन्सल होतील, म्हणजेच फक्त रेशो ऑफ एरियाज काय येईल, B1 आणि B2 यांच्या रेशो एवढा येईल. आणि दोन्ही समान असतील तर मग रेशो ऑफ एरियाज विल बी 1, कारण दोघांचेही एरिया सेम झाले. दोन्ही वेगवेगळे असतील असं पण असू शकतं, B1 आणि B2 वेगवेगळे आहेत, H1 आणि H2 वेगवेगळे आहेत. तर मग फॉर्म्युला काय, या ट्रायंगलचा एरिया भागिले या ट्रायंगलचा एरिया, तो होणार B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. कळलं ना, किती सोपं आहे बघा. प्रॉब्लेम कसं आहे माहिती आहे का, जॉमेट्रीमध्ये ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे. तुम्हाला फिगर बघितल्यावर कळलं पाहिजे की यांचे बेस समान आहेत का, यांची हाईट समान आहे का, की काहीच समान नाहीये, की दोन्ही समान आहेत. ह्या 4 पॉसिबिलिटीज आहेत ना. त्या 4 पैकी कुठल्या तरी पॉसिबिलिटीला आपण जाणारच, असं होणारच नाही ह्याच्या 4तलं काहीही घडत नाही, असं कधीच होणार नाही. ॲटमोस्ट काय असेल, B1 आणि B2 सेम असेल, H1 आणि H2 सेम असेल. ठीक आहे, मग एरियाज त्यांच्या सेम येणार.
दुसरी पॉसिबिलिटी काय, B1 B2 वेगवेगळे आहेत, H1 H2 वेगवेगळे आहेत, तर मग हा रिझल्ट झाला B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2 विल बी द रेशो ऑफ देअर एरियाज. B1 समान असेल तर H1 आणि H2 यांच्या रेशो एवढा एरियांचा रेशो असेल. H1 आणि H2 समान असतील तर B1 आणि B2 एवढा तो रेशो असेल. सो आउट ऑफ दीज 4 पॉसिबिलिटीज वन इज बाउंड टू हॅपन. वन इज बाउंड टू हॅपन. त्या अँगलने आपण विचार करायला पाहिजे. सिमिलॅरिटी हा चॅप्टर शिकताना जी सुरुवातीचा जो इश्यू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ट्रँगलच्या एरियांच्या रेशोबाबत काम करायचं आहे. आणि तुम्हाला लहानपणापासून माहिती आहे की एरिया ऑफ द ट्रँगल हा बेस आणि हाईटवर अवलंबून असतो. सिंपल. ओके. सो आय होप यू अंडरस्टूड व्हॉट एव्हर आय वॉन्टेड टू से. कसं आहे, गणित नुसतं प्रॉब्लेम सोडवले म्हणजे आलं असं नव्हे, त्याच्या मागची थिअरी आपली स्ट्रॉंग तयार पाहिजे. ठीक आहे. आता दुसरा पुढचा प्रॉब्लेम त्यांनी सोडवलाय तो बघा. आता ह्याच्यामध्ये काय दिलंय बघा, इन ट्रँगल ABC द पॉइंट D, ओके, ऑन साइड BC इज सच दॅट DC हे 6 दिलेलं आहे तुम्हाला आणि BC हे 15 दिलेलं आहे. आता BC जर 15 असेल आणि DC जर 6 असेल तर तुमचं BD हे किती झालं, 9 झालं. बघा ना, आता कसं आहे बघा, मी एक डायग्राम काढतो इथे म्हणजे तुम्हाला ते आणखी कळेल. बघा असा एक ट्रँगल आहे, हा असा. इथे आता A दिलेला आहे तुम्हाला, इथे B आहे, इथे C आहे, त्याच्यानंतर इथे एक पॉइंट आहे D आणि इथे आहे हा परपेंडिक्युलर ड्रॉप केलेला आहे त्या BC या रेषेवर. ओके, हा परपेंडिक्युलर आहे म्हणजे इथे P हा पॉइंट आहे. ओके, म्हणजे AP ही काय झाली, आता इथे पण तुम्ही जॉईन करणार आहात AD हे पण आपण जॉईन केलेलं आहे. म्हणजे इथे 3 त्रिकोण ऍक्च्युअली तयार झाले. 3 का, अनेक त्रिकोण तयार झाले बघा. पण आपल्याला ट्रँगल ABC बघा, तर D हा जो पॉइंट आहे इट इज ऑन साइड BC, ओके, सच दॅट DC इज 6, हे 6 आहे, BC हे 15 आहे, म्हणजे इथून इथपर्यंत हे 15 आहे. नॅचरली काय होणार बघा, हे B टू D जे अंतर आहे ते 15 वजा 6, म्हणजे हे जे B टू D अंतर आहे ना, हे किती झालं, हे 15तून 6 वजा 11, 9 झालं. बरोबर आहे ना. ओके, आता काय म्हटलंय बघा, यू हॅव टू ओके ऑल्सो व्हॉट इज गिवन, ओके नथिंग इज गिवन. पॉइंट A इज कॉमन व्हर्टेक्स ऑफ ट्रँगल AB. तुम्हाला काय सांगितलं त्यांनी, एरिया ऑफ द ट्रँगल ABD म्हणजे कुठला, हा ABD. ओके, देन इट्स रेशो विथ एरिया ऑफ ट्रँगल ABC आणि इट्स रेशो विथ एरिया ऑफ द ट्रँगल ADC तुम्हाला काढायचं आहे. पण आता काय होणार बघा, एरिया ऑफ ट्रँगल ABC विल बी इक्वल टू, आता ABC त्याच्यामध्ये BC हे 15 दिलेलं आहे ना आणि हाईट त्या ट्रँगलची काय आहे AP, सो इट विल बी 1/2 इंटू AP इंटू BC. नंतर एरिया ऑफ द ट्रँगल, दुसरा ट्रँगल कोणता आपल्याला पाहिजे, ABD. एरिया ऑफ द ट्रँगल ABD हा A आहे हा, मग तो किती येणार बघा, ABD म्हणजे हा ट्रँगल, म्हणजे त्याचा बेस काय झाला BD, म्हणजे 1/2 इंटू बेस इंटू हाईट ना, म्हणजे 1/2 BD इंटू हाईट किती त्याची, तीच ना AP. ओके, AP मी आधी लिहायला पाहिजे होतं, ते नंतर लिहिलं चुकून. आणि तिसरा कुठला ट्रँगल आहे बघा, एरिया ऑफ द ट्रँगल ADC म्हणजे हा एरिया, हा ट्रँगल, एरिया ऑफ द ट्रँगल ADC. मग ते काय येणार, 1/2 बेस किती आहे, हाईट किती आली AP आणि बेस किती आहे DC. ओके, मग आता काय होणार बघा, तुम्हाला पहिल्यांदा काय काढायचंय, एरिया ऑफ द ट्रँगल ABD अपॉन एरिया ऑफ द ट्रँगल ABC. I have to calculate these. Area of the triangle ABD divided by area of the triangle ABC divided by area of the triangle ABC. This is what I have to calculate. मग आता इथे बघा, आपण इथे लिहिलेलं आहे सर्व. एरिया ऑफ द ट्रँगल ABD किती आहे, 1/2 BD इंटू AP, 1/2 BD इंटू AP
आणि मग डिवायडेड बाय 1/2 ABC इज द ट्रायंगल. सो त्याची एरिया किती आहे 1/2 AP इंटू BC. सो 1/2 BC इंटू AP. सो AP विल गेट कॅन्सल्ड, 1/2 विल गेट कॅन्सल्ड, BD अपॉन BC. BD अपॉन BC. आता काय दिले बघा, BD आपणाला किती दिले, B टू D हे आपण 9 आहे आणि BC किती आहे 15 दिलेलं आहे. सो इट इज 9/15. You can simplify this. 9/15 comes out to be 3/5. हा एक भाग झाला. आता पुढे काय विचारलंय, एरिया ऑफ द ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल ADC. बघा, एरिया ऑफ द ट्रायंगल ABD डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल काय आहे ADC. ठीक आहे, म्हणजेच काय होणार 1/2. आता ABD हा जो ट्रायंगल आहे त्याचा हाईट काय आहे AP, बेस किती आहे BD. सो 1/2 AP इंटू काय आहे BD आणि मग डिवायडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल ADC. ते काय आहे बघा 1/2 AP इंटू DC. मग AP कॅन्सल होतील, 1/2 कॅन्सल होईल, BD अपॉन DC उरलं. पण BD ची लांबी किती दिली आहे बघा तुम्हाला, आपण इथे काढलंय ना. BD म्हणजे 9 आहे आणि DC म्हणजे 6 आहे. सो इट विल बी 9/6. सो इट इज 3/2. दिस इज रिझल्ट 2. सो दिस इज हाऊ दिस प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड. तुम्हाला दोन्ही ट्रायंगलच्या इथे जे 3 ट्रायंगल्स आहेत ABD, ABC, ADC, या तीनही ट्रायंगलची हाईट समान आहे AP. वेगवेगळं काय आहे तिथे बेसिस. म्हणून मग ज्यावेळी हाईट समान असते त्यावेळी बेसिसचा जो रेशो असतो तोच त्या एरिया ऑफ द ट्रायंगलचा रेशो असतो. हा जो रिझल्ट पूर्वी आपण डिस्कस केलेला आहे दॅट इज युज्ड हिअर प्रॉपरली. ओके, सो these 2 problems I have discussed which are actually solved in your book. See, all the solved problems are very, very important for us. We should go through all the solved problems, try to understand what is discussed in those problems. That will help you to solve the problems from the exercises, also problem from the papers, etc. त्यामुळे सॉल्व्ड प्रॉब्लेम हा सर्वात महत्त्वाचा विषय असतो आपल्या पुस्तकांमधला आणि आपण त्याच्याकडे जनरली दुर्लक्ष करतो. तर त्याचं होऊ देऊ नका. ईच अँड एव्हरी सॉल्व्ड प्रॉब्लेम्स तुम्ही वाचा, समजून घ्या, काय नेमकं कसं लिहिलंय ते बघा. This is what they are expecting from you when you write answers of your questions. So that training you get whenever you study solved problems. I am not saying की तुम्ही solved problems वाचा. मी म्हणतोय solved problems अभ्यासा. कसं लिहिलंय बघा, कसं लिहिणं अपेक्षित आहे ते समजावून घ्या आणि ज्यावेळी हे सर्व आत्मसात कराल त्यावेळी मग एक्झरसाइजेस मधले प्रॉब्लेम्स आपल्याला यायला लागतील. So this is the way of studying mathematics. I hope you understood the 2 problems that I discussed, which are actually solved problems from your book. In the next lecture, we will go for some problems from your exercise. Okay, thank you. I again appeal you to subscribe my channel and take advantage of all these lectures. Thank you.